पुन्हा राज्यसभेत जायचं का नाही याचा विचार मला करावा लागेल. शरद पवारांचे संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत. बारामतीत बोलताना मोठं वक्तव्य. सांगली पॅटर्न पुन्हा सांगली तर जयश्री बहिणी या माझ्याच उमेदवार, त्यांना निवडून द्या, विशाल पाटलांचं आवाहन. कोल्हापूरच्या सभेत उद्धव ठाकरेंची 5 मोठी गेम चेंजर आश्वासनं. मुलांना मोफत शिक्षण, मुंबईत घर ते डाळीसह किराणा मालाचे स्थिर भाव. सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमा राजेंचा अर्ज मागे. कोल्हापूर उत्तर प्रकरणावर शाहू महाराजांचे स्पष्टीकरण. सतेज पाटलांकडून अपमान नाही, विरोधकांनाही उत्तर. माजी खासदार हिना गावितांचा भाजपला रामराम. विधानसभेच्या तोंडावरच नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा हादरा. अपक्ष अर्ज भरून निवडणुकीच्या मैदानात. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड सेवानिवृत्तीच्या दिवशी मोठा निर्णय घेण्याची शक्यता. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणावर 8 नोव्हेंबर रोजी सुनावणी. यावेळी देखील जनता निवडून पाठवेल. हा मतदारसंघ माझ्यावर प्रेम करणारा, जनतेनं 5 वेळा येथून विकासासाठी निवडून दिलं. देवेंद्र फडणवीस. इथलं पाणी अदानींना विकलं जातंय. कोल्हापूरच्या सभेतून उद्धव ठाकरेंचे गंभीर आरोप. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांना मोठा धक्का. भावाने दिला विरोधी उमेदवाराला पाठिंबा. एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते. प्रचार रॅली दरम्यान अपक्ष उमेदवारावर गोळीबार. मुक्ताईनगर मतदारसंघातील घटना. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत ICU, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.